गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप, भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये. प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता. आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी. अनमोल बिश्नोई प्रकरणात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जातं. मुख्यमंत्री आणि आमची चर्चा झाली. बाबा सिद्दीकी प्रकरणातील व्यवस्थित चर्चा झाली. बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जात आहे. कसं पाहता प्रत्यारोप मोठं आहे? खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची हत्या ही खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे, दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काही हत्या पोलीस त्याचा तपास करतात, गृह विभाग तपास करतात, मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहेत. त्यामुळे त्याचे मारेकरी जे आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची हत्या केली आहे त्यांना सजा झाली पाहिजे. पीएम मोदी और अमित शाह दोनों ने इस बात को कहा है कि जिस तरह से बाहर के गैंगस्टर्स हैं उन्हें वापस लाया जाएगा, ऐसे में अनमोल बिश्नोई को भारत वापस लाना एक बड़ी प्रक्रिया है भारत सरकार की तरफ से. तर महायुतीतील एकमेकांच्या नेत्यांचे पक्षप्रवेश नको असा निर्णय झाल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे. प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं असंही ते म्हणाले.